श्री संत सद्गुरु देव अवतारी बाळूमामा चरित्र कथा। मामांचे पैसे लबाडीने घेतले आणि पागोटेच पेटले। आदमापुरात असताना आपल्या एका भक्ताला मामांनी मुरगुडच्या बाजारात जाऊन काही जिन्नस घेऊन येण्यासाठी पाठवले होते। आपल्याकडील काही रक्कम त्याच्याकडे दिली। तो भक्त खरेदीसाठी मुरगुडात गेला। त्याने मामांनी सांगितलेल्या वस्तू विकत घेतल्या। यानंतर त्याने हॉटेलात जाऊन चहापान वगैरे केले आणि तेथील बिल दिल्यानंतर एक बिडी बंडल व काड्याची पेटी विकत घेतली। त्या वस्तू अगदी काळजीपूर्वक त्यांनी त्याच्या डोक्यावरील पागोट्यात लपवून ठेवल्या। अर्थातच चहापान, बिडी बंडल व काड्यापेटीचा खर्च त्याने मामाच्या पैशातूनच केला होता। याबरोबर तो आदमापुराकडे निघाला। मामाजवळ आल्यानंतर त्याने सर्व जिन्नस मामापुढे ठेवले आणि एकूण खर्चाचा हिशोब सांगून बाकी रक्कम मामांना दिली। यावेळी चोख हिशोब दिल्याचे नाटक तो करत होता। त्याच्या चहापानाचे, बिडी बंडलाचे व काड्याच्या पेटीचे पैसे त्याने इतर वस्तूच्या किमतीत वाढ करून खोटा हिशोब मामांना सांगितला होता। मामांना हे कळत नव्हते असे थोडेच होते, परंतु अशा वेळी मामांचा खेळ आवरच असायचा। आपल्याला तो हिशोब खरा वाटला आणि पटला असे मामांच्या बोलण्यावरून त्या भक्ताला वाटले। हिशोब ऐकून मामा म्हणाले, माझं फार अडलेलं काम तू केलंस बाबा। मला मुरगुडला जायला सवड असत नाही आणि सामान आल्याशिवाय भागत नाही। तू अकस्मात भेटायला आला म्हणून मला सोपं झालं बघ। आता तुझ्या उद्योगाला जा। मामांनाही आपण सहजपणे चकवू शकलो अशा हुशारगीत तो भक्त घरी जाण्यास निघाला। जाताना मामांच्या समोर मस्तक ठेवून त्याने नमस्कार केला व तो उठला तोवरच अकस्मात त्याचे डोक्यावरचे पागोटे पेटले। त्यामुळे तो चांगलाच हादरला। हे सर्व तिथे उपस्थित असलेले लोकांसह मामा पाहत होते। तत्काळ मामांनी त्याचे पागोटे हातात घेतले व आग विझवू लागले। तेव्हा पागोट्यात लपलेले बिडी बंडल व काड्याची पेटी मामांना आढळली। आपली चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच त्या भक्ताने हिशोबामध्ये घोळ केल्याचे मामासमोर कबूल केले व मामांची माफी मागितली। मामांनीही भविष्यात असा प्रकार न करण्याच्या अटीवर त्याला माफ केले। मामा हयात असताना आणि त्यांच्या समाधीनंतरही त्यांच्या रकमेत किंवा मालमत्तेत कोणीही माणसाला लबाडी करता येत नाही। कदाचित क्वचित प्रसंगी असे झाल्यास खूप मोठा दंड भरण्याची वेळ त्या चोरटेपणा करणाऱ्या माणसावर येते। केवळ प्रामाणिक लोकच मामांच्या ईश्वरी संस्थेत टिकत असतात। यावरून वरवर पाहता लक्षात येते असे हे सामान्य व्यक्तिमत्व नाही। कोणीही आत्ता सुद्धा मामांच्या भक्तीत अगदी काटेकोरपणे प्रामाणिकपणे भक्ती केली, न खोटारडेपणा करता भक्ती केली व त्यात कसलीही आमिष दाखवता जर भक्ती केली, 100% मामा त्याला त्याच्या भक्तीचं फळ देतो। जर लबाडी केली, मामांना फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला शासन हे 100% मिळतच। अशी आहे मामांची थोर लीला। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं।